नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। जुलैचे दिवस होते, धुवाधार पाऊस पडत होता, नद्या नाले ओसंडून वाहत होते। ते पूर यायचे दिवस होते। सातारा जिल्ह्यात एका छोट्या अडगावात मी रिटायर होण्याआधी काही जमीन विकत घेऊन ठेवली होती। मनात होतं की आपण रिटायर झाल्यावर तिथे आपल्यासारख्या लोकांसाठी एक वृद्धाश्रम बांधावं आणि त्यांच्याबरोबर उर्वरित आयुष्य आनंदात घालवावं। त्याचप्रमाणे मी या गावात म्हणजे या गावाच्या एका टोकाला माझ्या जागेत आनंद आश्रम नावाचे वृद्धाश्रम उभे केले। जमेल तेवढे समाजकार्य करावं आणि त्यापेक्षा आपलं उर्वरित आयुष्य एकटेपणाने किंवा उदासान न घालवता आपल्यासारख्या 4 लोक राहून घालावं, हा त्यामागचा उद्देश होता। अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली होती की आपल्याला वाटतात तेवढ्या या गोष्टी सोप्या नाहीत। अनेक प्रश्न हा आश्रम चालवताना हाताळावी लागत होती। लाईट जाणं, पाणी सोडून राहणं, ड्रेनेज, भाजीपाला, राहायला असलेल्या लोकांचे राग रुसवे, हेवेदेवे, आवडनिवड आणि सगळ्यांसाठी लागणारा पैसा। या व्यतिरिक्त आणखी एक मोठा प्रश्न होता, तो म्हणजे झोप घालवायचा। इथे कामासाठी असलेली माणसं अगदी स्वयंपाक करण्यापासून धुणी भांडी, झाडलोट, स्वच्छता, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी कामाला लागायची आणि तीच इथे मिळत नव्हती। आपल्या देशात उदंड जनता आहे, हाताला काम नाही पण कुणालाही कष्टाचं काम नकोत। व्हाईट कॉलर जॉबचा सर्वांना हवा, हलकी काम करायला लाज वाटते, भले उपाशी मरतील। पण कालच आपल्याकडून अचानक 3 बायका सोडून गेल्या। स्वयंपाक करणारी मुख्य, तिच्या हाताखालच्या दोघी कारण काय तर तिघीमधील भांडणं, ती माझ्यावर अधिकार गाजवते, ती अतिशहाणी आहे, वगैरे वगैरे असं म्हणून तिघे आपले सामान आवरून निघून गेल्या। जाताना मला पुन्हा दमदाटी केली, 3 तारखेला येऊ पगार घ्यायला, तेव्हा पाकिट तयार ठेवा, पुन्हा पुन्हा यायला लावू नका। मी अगदी काकुळतेने होय मॅडम अशी आपण तिघांची आज्ञा वाटल। परत यावं तर या राग शांत झाला तर आपल्यासाठी दार उघडी आहेत। पण तिघी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या। आपल्या बॅगा सावरतेने पावसात बाहेर पडल्या। पावसाळा असल्यामुळे आश्रम बऱ्यापैकी रिकामा होता। 5 ते 6 लोक सध्या राहायला आली होती। मी पुढचं दार बंद केला तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते। पावसाची संततधार चालू होती। उद्या सकाळचा चहा, नंतर नाश्ता, नंतर जेवण यांचं काय करायचं, विचारांचा काहूर माजला होता। पाहू उद्याचं उद्या। मी मान झटकली तरी मन अस्वस्थ नव्हतं। प्रश्न हा होता की एका दिवसाचा नव्हता, तर दुसरं कोणी मिळेपर्यंतचा होता। देवाचं नाव घेऊन माझ्या रूममध्ये आलो, एक पॅक तयार केला आणि मस्त गजल लावून हळूहळू प्रॉब्लेमच्या टेन्शनमधून बाहेर यायचा प्रयत्न करू लागलो। मला 2 मुलं होती, दोन्ही बाहेरच्या प्रदेशात सेटल झाली होती। बायको 10 वर्षापूर्वीच माझ्या जीवनातून निघून गेली होती, त्यामुळे तसा मी एकटा जीव सदाशी होतो। खरं तर पैशासाठी काही करायची गरज नव्हती, तसा मी खूप जास्त पैसा राखून होतो। आजपर्यंत कधी कोणाकडे हात पसरवले नाही, पण तरी कधी पसरावे लागलेस तर माझ्या मुलांनी मला भरपूर देण्याची तयारी होती। 2 पॅक संपले, कळलंच नाही। 3रा पॅक नेहमीच्या सवयीप्रमाणे जाणे दो जो होगा ओ देखा जाएगा म्हणत असलो आणि एक दमात 3रा पॅक घशाखाली घटाघट करीत गवतला। सोबतीला खारे शेंगदाणे आणि काजू होते, ते तोंडात टाकले। उठलो, टीव्हीचं बटन दाबलं, उठून रिमोट हातात घेतलं आणि चॅनल फिरवणार तेवढ्यातच पुढच्या मेन गेटवर बेल वाजू लागली। कोणीतरी ती दाबूनच धरली होती। आलो आलो, थांबा, मी रागानेच ओरडलो। 3 पॅक पोटात गेले होते, त्यामुळे नाही म्हटलं तरी पावलांची अडखळतच पडत होती। मेन गेटजवळ आलो आणि हात लावताच दाराची कडी थंडगार भासली। हळुवारपणे कडी काढून दारात ओढताच ती जोराच्या वाऱ्यासह माझ्या अंगावर कोसळली। माझ्या हातात तिचा नाजूक हात सापडताच आणि मी तिला वेळेवर सावरलं। तिचं अंग माझ्या छातीशी घट्ट अडखळलं। मी दोघांच्याही श्वासांची साखळदंड गुंफली। तिच्या गालावरचे पाण्याचे थेंब माझ्या गालावर लागून एक विलक्षण थंडवे जाणवले। मलाच भिंतीचा आधार घ्यावा लागला, पण ती पूर्ण नक्षीकांत भिजलेली थरथरत होती। तिच्या केसांतील पाणी माझ्या हातावर पडत होते। तिला पडू नये म्हणून मी अजून घट्ट मिठीत घेतलं। तिचं शरीर माझ्या शरीराशी इतक्या जवळ आलं की तिच्या हृदयाची धडधड माझ्या छातीत जणू लागली। मी तिचा पाठीचा भाग हाताने झोकत मोठ्याने मुश्किलीने मेन गेट बंद केलं। तिच्या एका हातातील एअरबॅग हातून निसटून खाली पडली, पण त्याकडे दुर्लक्ष देण्यापुरतं शिल्लक नव्हती। तिच्या थंडगार बोटांनी माझ्या मनगटाला हलकासा स्पर्श केल्यासारखा भास झाला। कदाचित नकळत आधार शोधत होती। तिचं अंग माझ्या छातीवर पूर्णपणे दाबलं गेलं होतं। खूप वर्षांनी एक स्त्री माझ्या मिठीत होती। तिच्यातला गारवा आणि तिच्या अंगावरच्या ओल्या कपड्यातून सरकणारी ऊब दोन्ही एकाच वेळी मला भिनत होती। मी तिला हलकेच हलवलं, हाका मारल्या, पण ती बेशुद्ध होती।
तिच्या तोंडाशी आत नेला तर तिच्या श्वासांचा हलकीशी ओलसरप माझ्या हाताच्या बोटांना भेटली. मग मी तिला मांड्याखाली व पाठीखाली हात घालून उचललं. तिचं डोकं माझ्या खांद्यावर झुकलं. तिचे ओले केस माझ्या गालावर सरकले. बेडरूममध्ये नेऊन कोचवर ठेवताना तिचा हात माझ्या माने आणि भोवती फिसाळला आणि क्षणभर आमची नजर झाली. तिचे डोळे अर्धवट उघडे होते, पण शुद्धीवर येण्याआधीच पुन्हा मिटले. तिच्या तोंडून एक हलकीशी खुसबुस निघाली. शब्द नव्हते, फक्त एक ओलावा होता. मला चांगलीच धाप लागली होती, पण ती धाप श्रमाची नव्हती, तर तिच्या एवढ्या जवळ येण्याने भावनेने छाती साठलेली होती. तिचं सर्व अंग गार पडलं होतं, तरी तिच्या गालावर हात ठेवताच तिचा रोमांच माझ्या बोटापर्यंत हेलावून गेला. तिच्या भिजलेल्या कपड्यांचे बटन सोडवायचे का, तिला कोरड्या कपड्यात नेऊन झाकायचे का, या विचाराने मन गोंधळात होतं. पण मी तिच्या हातांचा पंजा माझ्या दोन्ही हातांनी घेतला. तिच्या बोटावर हलकीशी मिठी मारली, जणू तिला सांगत होतो, तू सुरक्षित आहेस, मी आहे इथे. मी तिला तशी सोडून हीटरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. रमची बॉटल काढून छोटा पॅक केला. त्यात थोडं गरम पाणी घातलं. तिच्या जवळ घेऊन नेला. तिला हलवलं. तिने थोडी डोळे उघडले. मी म्हटलं, औषध घे असं म्हणून तिच्या तोंडात अक्षरशः ग्लास ओतून वर नाक दाबलं. करत पिये तिच्या पोटात गेलं. मी ब्लँकेट आणून तिच्या भोवती हळुवारपणे गुंडाळलं. तिला उचलताना तिचं डोकं पुन्हा एकदा माझ्या खांद्यावर झुकलं आणि तिच्या श्वासांच्या माझ्या गळ्यात सरकली. कॉटवर निजवताना मी तिची नजर टिपण्याचा प्रयत्न केला, पण तिचे डोळे मिटले होते. तिच्या ओठावर मात्र एक हलकीशी रेखा होती, जणू स्वप्नात तरी ती माझ्या मिठीत हरवली होती. कपाटात उघडून टॉवेल आणला आणि तिच्या डोक्याशेजारी बसलो. तिचे केस मोकळे करताना ते माझ्या बोटांना गुंतले गेले. ओलसर गर्द केसांचा गोतावळा हातांना माझी अंगठी तिच्या कानाशी घसली गेली. टॉवेलने केस पुसताना तिच्या कानाशी पाळी, तिच्या नाजूक जाळा, तिचा गाल, या साऱ्यांचा माझ्या बोटांचा स्पर्श होत राहिला. तिच्या कपाळावर हात ठेवला तर तो चांगलाच गरम लागला होता, पण त्या गरमीतही तिच्या त्वचेची मऊशाई मला भावून गेली. थर्मामीटर आणताना माझा हात थोडा थरथरत होता. तिच्यावरचं पांघरून हळू खाली केलं. तिचा हात वर करून काकी थर्मामीटर ठेवला. त्या क्षणी माझे हात तिच्या अंगावरून गेले आणि तिला पुन्हा एकदा जवळ घेतल्यासारखं वाटलं. 5 मिनिटं मी तिच्याकडे बघत राहिलो. तिच्या ओठांची हालचाल, भुयांचा थरकाप, बोटांचा आविर्भाव सगळं माझ्या नजरेतच साठवत होतो. त्या शांततेत तिच्या शरीरातील उष्णता माझ्यापर्यंत येत होती आणि मी तिच्या तापाची ऊब माझ्या हलक्या विजेसारखी भरत होती. थर्मामीटर काढला. 102 मीटर. तिच्याकडे बघितलं. तिच्या भुवयावर हात फिरवत म्हणालो, बऱ्यापैकी ताप आहे ग तुला. तिने काही उत्तर दिलं नाही, पण तिच्या बोटांनी माझ्या मनगटाला हलकासा धरल्यासारखं झालं. मी तिचं पांघरून व्यवस्थित केलं. तिच्या गालावरच्या केस मागे सरकताना माझी बोटं तिच्या ओठावरून सरकली. ते ओठ कोरडे पडले होते, पण मऊसर, अजूनही गार. पाण्याच्या घड्यांसाठी मीठ घातलेलं पाणी व रुमाल घेतला. तिच्या कपाळावर पहिली घडी ठेवताच तिने हलकेचं उंडका दिला. तिची भुवई उंचावली, ओठ उघडले, जणू त्या गारव्याने तिला जाग केलं होतं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे अर्धे उघडे होते. एकदम माझ्याकडे पाहिल्यासारखं वाटलं. शांत राहा, मी आहे इथे, मी हळू म्हटलं आणि तिच्या हातावर हात ठेवला. तिने क्षणभर माझ्याकडे पाहिले. ओठ हलवले, पण शब्द फुटला नाही. डोळे पुन्हा मिटले. किचनमध्ये जाऊन वरण भाताचा कुकर लावला. परत आलो. तिची घडी बदलायची होती. कपाळावरची घडी काढून नवीन ठेवताना माझी नजर तिच्या चेहऱ्यावर गुंतली. तिचं पांपण, भुवयांचा मोहरा, ओठांची रेषा अगदी जवळून पाहत होतो. तिच्या केसात हात फिरवला. केस बऱ्यापैकी वाळले होते, पण अजूनही तिच्यातला तो गारवा माझ्या बोटांना चिटकून राहिला होता. मी तिच्या शेजारी बसून तिचा हात माझ्या दोन्ही हातांनी हातात घेतला. तिच्या बोटांचा पोरावर हलकेसे गोल गोल फिरवत होतो. तिची नाडी धडधडत होती. तिच्या शरीरातील उष्णता माझ्या अंगठ्याला जाणवत होती. तिच्या हातांचा पंजा माझ्या ओठाशी नेऊन हलका स्पर्श केला. तिच्या त्वचेवरचा मिठाचा क्षार मला तिच्यातलं अस्तित्व जवळच करून गेलं. घाबरू नकोस, मी तिच्या कानाशी कुजबुजलो. मी आहे ना तुझ्या भोवती. तिच्या बोटांनी माझ्या हाताला हलकासा दाब दिला. माझ्या हृदय जोरात धडधडलं. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं, पण ती असलीसुद्धा अगदी हलकं अलगत. ते असू माझ्या छातीत घर करून राहिलं. मी तिच्या कपाळावरची घडी बदलली. तिच्या केसात बोट फिरवलं. तिची नजर माझ्यात हरवली होती. तिच्या ओठावरचे तेज, हलकं असू, तिच्या डोळ्यातला ओलावा, तिच्या श्वासातील, तिच्या शरीरातील तो ताप सगळं माझ्यात विरघळत होतं. तिच्या कपाळावर ओठ ठेवून मी हळू म्हटलं, ताप उतरला की मग बोलूया. गोड गोष्टी. तिने डोळे मिटले, पण तिच्या हाताची ऊब माझ्या हातात कायम होती. मी तसाच बसून राहिलो. तिचा हात माझ्या हातात, तिची ऊब माझ्या हातात, तिचं स्वप्न माझ्या मनात. आता ती वळवळ करू लागली होती.
पांघरुणाखाली तिचे पाय अस्वस्थपणे हलत होते. तिच्या भुवयावर आलेली ओठांची चरपाक सगळं सांगत होतं की तिचे पाय दुखत आहेत. मी तिच्या डोळ्यात बघितलं. तिने काही सांगितलं नाही, पण तिची नजर माझ्यात गुंतली आणि तिच्या ओठांवर एक तरुण हास्य रेषा उमटली. तेवढ्यात कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या. आत जाऊन गॅस बंद केला, पण मन मात्र त्याच्याकडेच होतं. परत आलो तर तिने डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेतील भावुकता मला भोवून गेली. आता मी तिच्या पायाजवळ बसलो. पांघरुणातून हात घालताना माझा हात तिच्या पोटावर पडला. तिची त्वचा अजूनही थोडीशी थंड होती, पण माझा हात आताच्या स्पर्शाने ती हुरडी भरून गेल्यासारखी वाटली. मी हळूहळू अगदी प्रेमाने तिच्या पोट्यात चेपायला लागलो. माझे हात तिच्या पायावरून खाली फिरू लागले. सुरुवातीला ती फक्त खणत होती, पण हळूहळू तिच्या कण्यात एक वेगळीशी मूर्तता आली. तिची नजर माझ्याकडेच होती. तिचे डोळे अर्धे मिटले होते, ओठ थोडे उघडे. त्या स्थितीतही ती सुंदर दिसत होती. दुखतंय का गं? मी हळू विचारलं. तिने डोक्याने नकार दिला, पण तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिच्या गालावर पडलेला केस मागे सरकत म्हणालो, मग रडतेस कशाला? तिने उत्तर दिलं, नाही, फक्त तिच्या हाताने माझा हात धरला. तिचा बोट माझ्यात गुंफली गेली. त्याच क्षणी कुकराची शिट्टी, पाऊस, बाहेरचा गारवा सगळं विसरून गेलो. फक्त तिचा हात, तिची नजर, तिचा अस्तित्वाचा तो स्पर्श. मी तिचे पाय चेपत राहिलो. आता हाताची गती अजून मंद नाही आणि जिव्हाळ्याची झाली होती. तिच्या गोठ्यांवर, टाचेवर, पोटावरही सगळीकडे माझी बोटं प्रेमाने फिरत होती. तिने डोळे मिटले, पण तिच्या बोटांची दाब माझ्या हातात कायम होती. तिच्या ओठावर एक अलगद हास्य उमटलं. ते हास्य माझ्यासाठी होतं. कुकर पडेपर्यंत मी तिचे पाय चेपत राहिलो. त्या शांततेत फक्त तिचा श्वास, माझा श्वास आणि माझ्या बोटांची, तिच्या अंगावरची हलकीशी सरकती कुकराची शिट्टी झाली. तेव्हा तिने डोळे उघडले. जाऊ नये तिथे, तिने हळू आवाजात म्हटलं. आवाज किती मऊ होता, किती ओलसर. मी उठलो, पण तिचा हात सोडला नाही. तिच्या हातावर ओठ फिरू लागलो. 1 मिनिटं येऊन टाकतो. आत जाऊन ताट घेतलं. त्यात वरण भात, तूप, मीठ घालून भात कालवला. ते कालवण, माझे विचार मात्र तिच्याकडेच होते. तिच्यासाठी कोमट पाणी, चमचा, सगळं व्यवस्थित करून बाहेर आलो. तिला भिंतीला टेकून बसवलं. तिच्या पाठीमागे उशी लावली. तिच्या अंगावरची पांघरून व्यवस्थित केलं. तिच्या डोळ्यात पाहिलं. ते डोळे अजून ओलावलेले होते. मी तिच्या जवळ बसलो. एका हाताने तिची छोटी हलकीशी धरली आणि मग तिला भात भरू लागलो. मला पहिला घास तिने घेतला. तिने डोळे मिटले. जणू त्या तुपाच्या सुगंधात काहीतरी हरवून गेली होती. दुसरा घास देताना माझा हात तिच्या ओठांना लागला. तिचे ओठ मऊ आणि कोरडे पडले होते. तिने तो घास घेतला आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत कृतज्ञता होती, प्रेम होतं आणि काहीतरी अजूनही होतं. तू का जेवत नाहीस? तिने हळू आवाजात विचारलं. आधी तू जेव. मी तिला पुन्हा घास दिला. ती खूप करून नजरेने माझ्याकडे पाहत होती. त्या नजरेतला ओलावा माझ्यात शिरत होता. तिच्या डोळ्यातून हळूहळू पाणी झिरपू लागलं. ते पाणी माझ्या अंगठ्याने पुसत म्हणालो, असं का रडतेस गं? मी आहे ना इथे. तिने हात वर करून माझा हात धरला. तिची बोट माझ्या बोटात अशी गुंफली की ती सोडायची इच्छा होईनात. ती रडत होती, पण हसतही होती. तिच्या अश्रूने माझ्या ओठांचा स्पर्श दिला. त्या गालावरचे अश्रू, कपाळावरचे अश्रू, डोळ्याशेजारचे अश्रू सगळे मी हळूवारपणे पुसत होतो. जेवून घे. मग मी तिला पुन्हा घास दिला. पण मी जेवीन तुझ्या शेजारी बसून. तिने हसून डोकं हलवलं. त्या असल्यातलं प्रेम, त्या नजरेतला विश्वास, त्या ओठावरची मुदता सगळं माझ्या आत साठवत होतं. तिच्या हातातला चमचा घेऊन मी तिला जेवून घेतलं. प्रत्येक घास तिच्या हातातला चमचा घेऊन मी तिला जेवू घातलं. प्रत्येक घासाबाहेर तिच्यातली थकवा हलकीशी होत होती आणि माझ्यातही ओढ वाढत होती. शेवटचा घास दिल्यावर मी तिच्या कपाळावर ओठ ठेवले. तिचे डोळे मिटले आणि तिच्या ओठावर एक समाधानाचं हास्य उमटलं. ते हास्य माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर चित्र होतं. तिने माझा हात हातात घेतला. डोळे मिटले. तिच्या श्वासांची माझ्या बोटावर पडत होती. मी तिच्या शेजारी बसून राहिलो. तिचा हात माझ्या हातात, तिचे स्वप्न माझ्या डोळ्यासमोर. जेवण झाल्यावर तिला हात धुतला दिला आणि एक क्रोसिन दिली. जरा बस म्हणालो. तिची एअरबॅग उघडली. सगळे कपडे, सामान भिजले होते. ती तशीच ठेवून आत काय करावं विचार करू लागलो. कारण माझी ब्रह्मचर्याची मठी होती. इथे बायकोचे कपडे कुठून येणार? उठलो. माझे काही टी शर्ट आणि नाईट पॅन्ट काढून बघितल्या. त्यातील 1-2 तिच्यासाठी सिलेक्ट केल्या. तिच्या कन्याचा आवाज आला. मी परत धावलो. तिने डोळे उघडले. तिने खोल आवाजात विचारलं, मी कुठे आहे? मी तिच्या खांद्यावर थोपटलं. जरा अशीच बस, मी तुला कपडे घालतो. माझी बॅग कुठे आहे? त्यात कपडे, हे बघ. तुझी बॅग अजूनही भिजली आहे. रात्रीपुरते मी देतो. तो टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घाल, मग सकाळी पाहू. तिने मान हलवली. मी तिची खांद्यापासून पांघरण काढून कमरेपर्यंत खाली सरकवली आणि टी शर्ट तिच्या अंगावर चढवला.
मग कमरेपासून पांघरून ओढून तिला नाईट पॅन्ट चढवली. त्या ढगाळ ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत होती. आता मी तिला सारखं करून वळलो. तिने माझा शर्ट ओढला. मी वळलो. ती फक्त बाथरूम म्हणाली. मी तिला आधार घेऊन उठवलं. तिच्या कॉटवरून पाय खाली सोडला. मग तिला आधार देऊन उभं केलं. बाथरूमपर्यंत नेऊन आत सोडून बाहेर उभं राहिलो. पुन्हा तिने आवाज दिला. तिला आधार देत कॉटजवळ आणून आडवं केलं. या सर्व प्रकाराने मी दमलो होतो तर होतोच, पण गँगरून गेलो होतो. कोणीही कुठून आली असेल आणि आपल्याकडे इतक्या पावसात कशी काय आली डोकं भरून गेलं. उठलो, ग्लास काढला, पॅक भरला आणि टेबलावर ग्लास ठेवून खुर्चीवर बसलो. एक पॅक झाल्यावर ती आठवायला लागली. मी पुन्हा पॅक भरला. 2 सिप घेतले. मी ग्लास संपवला. तिच्याकडे धाव घेत तिचा केस घ्यावा, पांघरून बाजूला करून तिला घट्ट मिठी मारावी. किती दिवसांचा मी उपाशी आहे, मला त्याची आता जाणीव झाली. काय हरकत आहे, मी विचार करत पाठ जवळ आलो. माझ्यातला राक्षस जागा झाला होता. मी तिच्या पांघरूणला हात लावून ते उठलं. ती जागी झाली. म्हणाली, बाथरूमला जायचंय, मदत कराल का? मी खडकून जमिनीवर आलो. तिचं पांघरून काढलं, तिला बसवलं. मग हळूच आधार देऊन उभं केलं. बाथरूमपर्यंत आणलं आणि बाहेर थांबलो. मला माझी लाज वाटली. एका असहाय्य बाईचा फायदा घेऊन आपली भूक ही नालायक लाज वाटते का? मी स्वतःला शिव्या घालत होतो. तिने आतून दार ठोठावलं. मी दार उघडून तिला आधार देऊन पुन्हा कॉटवर बसवलं. पाणी, ती म्हणाली. पाणी आणून तिला पाजलं व आडवं केलं. आता परत वळणार तितक्यात तिचा आवाज आला. अहो ऐका ना, माझ्यापासून दूर मला सोडून जाऊ नका ना, मला भीती वाटते. मी तिच्या कॉटवर जाऊन तिच्या शेजारी बसलो. तिच्या चेहऱ्यावरून केसावरून हात फिरवला. ती माझ्याजवळ सरकली. माझ्याजवळ झोपाना तिने विनवणी केली. इतक्या वेळ काय काय मनात येत होतं आणि हे चक्क माझ्याजवळ झोपा म्हणते. मी तिच्या शेजारी आडवा झालो. तो माझ्या आणखी जवळ सरकली आणि माझ्या जुळत मिठीत घुसली. मला झोप लागेपर्यंत मी तिची पाय चेपत होतो. सकाळी मला जाग आली तिच्या हाका मारण्यामुळे. अहो साहेब उठा ना, किती वाजले बघा ना. मी ताडकन उठलो आणि बघतच राहिलो. तिच्या अंगावर जुन्या फॅशनचा ढसाळ पंजाबी ड्रेस होता. हातात चहा. मला खूप हसायला आलं. ती ओरडली, हे काय असे काय असताय? मग काही नाही म्हणत तिच्या हातातला कप खाली ठेवला. म्हणालो, आता माझी बायको भास असतेस आणि तिला पटकन जवळ ओढलं. माझी चूक माझ्या लक्षात आली. सॉरी म्हणत मी तिला दूर केलं. खाली मान घातली. आता ती हसली. इतकं सॉरी म्हणायचं आणि मनाला लावून घ्यायचं काही कारण नाही. मी तुम्हाला मनाने वरलं आहे. मग आता या नात्याला तुम्ही बायको म्हणा, मैत्रीण म्हणा, नाहीतर नोकरानी म्हणा, मला काही फरक पडत नाही. ती माझ्याजवळ आली. स्वतःहून माझ्या मिठीत घुसली आणि म्हणाली, चला आठवा लवकर, तुमचे ज्येष्ठ सभासद नाश्त्यासाठी तुमची वाट बघत आहेत. तोंड धुवा, मी पुन्हा गरम चहा करून आणते. मी उठलो, तोंड धुतलं. ती चहा घेऊन आली. तो पिऊन दाढी आंघोळ करून आलो तर कॉटवर टी शर्ट जीन्स काढून ठेवली होती. कपडे चढवले, देवाला नमस्कार केला आणि बाहेर आलो. जेवायचा छोटा हॉल होता. तिथे काही क्षण 4-5 मंडळी आश्रमातून राहायला आली होती. ती बसली होती. पाऊस उघडला होता. छान ऊन पडलं होतं. सर्वांना नमस्कार केला आणि खुर्ची ओढली. सर, तुमची ही नात्यातली जुई, हिला आधीच का नाही इकडे बोलावलं? इथल्या बायकांची रोजची भांडणं आणि आदळ आपण थांबली असती की आणि खूप छान वातावरण आपल्या आश्रमात राहिलं असतं. ती पातेल्यातल्या पोहे घेऊन आली. मस्त वास सुटला होता. भरव्या आजी पटकन उठल्या. अगं थांब, मी डिश भरते, तू खोबरं कोथिंबीर घेऊन ये. त्याने टेबलाचा ताबा घेतला. ती आत गेली. खोबरं कोथिंबीर, लिंबू आणि चहाची किटली घेऊन आली. सर्वांचा हसत खेळत नाश्ता झाला. मी तिला आवरायला मदत करू लागलो. ती नको नको म्हणत होती. जुई, तुझं नाव खूप सुंदर आणि जुईसारखं नाजूक आहे. तू आहेस पण तशी सुवास दरवळणारी. हे बघा, माझं कौतुक पुरे झालं. ते काय, ते रात्री करा. ती सहज बोलणारी, पण तिच्या लक्षात आलं आणि तिने जीभ चावली. मी हळूच तिला डोळा मारला. म्हणालो, बघ, पण तिने दुर्लक्ष केलं. हे बघा, ही आधी पाऊस उघडायला, तोपर्यंत हे सामान भाजी घेऊन या. एखादी कसलेल्या गृहिणीने ऑर्डर सोडावी तशी तिने मला सोडली. ओके मॅडम, हा बंदा तयार आहे असं म्हणत पिशव्या घेतल्या. पैसे पाकिटात किती आहेत बघितलं आणि गेट उघडून कार बाहेर काढली. भाजी व वान सामान घेऊन बाहेर गाडीजवळ आलो तर तिथे देशपांडे उभे होते. देशपांडे माझ्याकडे पाहून हसले. हो, सकाळपासून तुमचा शोध घेत होतो. काल रात्री इतका पाऊस होता की इकडे येण्याची हिंमत झाली नाही, पण सकाळी गावात एक बातमी समजली म्हणून लगेच आलो. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं, काय झालं? ते थोडे गंभीर होत म्हणाले, काल रात्री ST पुलाजवळ बंद पडली होती. त्या बसमधील एक तरुण डॉक्टर बेपत्ता असल्याचं समजतंय.
पोलीस तिचा शोध घेत आहेत. माझ्या हातातल्या भाजीच्या पिशव्या जड झाल्यासारख्या वाटल्या. माझ्या डोळ्यासमोर जुईचा चेहरा आला. डॉक्टर, मी नकळत विचारलं. हो, नाव बहुतेक जुई असावं. पुण्याहून साताऱ्याकडे निघाली होती असं ऐकलं. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. मी काही न बोलता देशपांडेंचा निरोप घेतला आणि कार आश्रमाच्या दिशेने वळवली. आश्रमाच्या गेटमधून आत शिरताच जुई अंगणात उभी दिसली. पावसानंतरच्या उन्हात तिच्या चेहऱ्यावरचं वेगळंच तेज दिसत होतं. आश्रमातील आजी आजोबांशी ती इतक्या आपुलकीने बोलत होती की जणू ती अनेक वर्षापासून त्यांच्यातच राहत होती. मला पाहताच ती हसून म्हणाली, इतका वेळ लावलात, सगळे तुमची वाट पाहत होते. मी तिच्याजवळ जाऊन हळू आवाजात विचारलं, जुई, तू डॉक्टर आहेस का? क्षणभर तिच्या चेहऱ्यावरील हसू विरलं. तिने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाली, आपण आज जाऊन बोलूया. आम्ही दोघे कार्यालयात आलो. तिने दार हलकेच बंद केलं. काही क्षण शांतता होती. हो, ती म्हणाली, मी डॉक्टर आहे, पण मी कोणालाही सांगितलं नाही. का? तिने दीर्घश्वास घेतला. कारण माझ्या मागे काही लोक लागले आहेत. मी कुणाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे काही प्रभावशाली लोक माझ्यावर रागावले. काल रात्री बसमधून उतरून मी दुसऱ्या रस्त्याने निघाले. पावसात दिशा चुकले आणि तुमच्या आश्रमापर्यंत पोचले. त्यानंतर काय झालं ते तुम्हाला माहीतच आहे. मी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिलो. म्हणजे पोलीस तुला शोधत आहेत? हो, पण मला आधी सत्य समोर आणायचं आहे. मी पळून जाणारी नाही. इतक्यात बाहेरून आजींचा आवाज आला, जुई, बाई, औषधांची वेळ झाली. जुईने लगेच डोळे पुसले, चेहऱ्यावर पुन्हा हसू आणलं आणि म्हणाली, चला आधी आपली लोकांची सेवा करू, बाकीचं नंतर पाहू. त्या दिवसापासून आश्रमाचं वातावरण पूर्ण बदललं. जुईने प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली, औषधांची नोंद केली, आहाराची यादी तयार केली आणि स्वच्छतेने नवीन नियम सुरू केले. काही दिवसातच आश्रमातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. पण त्या संध्याकाळी आश्रमाच्या मुख्य गेटसमोर एक काळी SUV येऊन थांबली. त्यातून उतरलेल्या 3 अनोळखी माणसांनी आजूबाजूला नजर फिरवली आणि थेट कार्यालयाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. त्यांना पाहताच जुईच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती माझ्याकडे पाहून कुजबुजली. हेच ते लोक. आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. ती माझ्याकडे पाहून कुजबुजली. हेच ते लोक. आणि मी तिच्या डोळ्यात पाहिलं. भीती स्पष्ट दिसत होती, पण त्याचबरोबर माझ्यावरचा विश्वासही होता. पण मी शांतपणे तिच्या हातावर माझा हात ठेवला आणि म्हणालो, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कुणाचीही भीती वाटायची गरज नाही. तिने काही बोललं नाही, फक्त तिच्या ओठावर हलकंसं हसू उमटलं. त्या एका हसण्यात हजारो शब्द दडले होते. मी बाहेर जाऊन त्या तिघांशी बोललो. त्यांनी जुईबद्दल चौकशी केली, पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की इथे अशा नावाची कोणी व्यक्ती नाही. काही वेळ परिसरात नजर फिरवून ते निघून गेले. त्यांच्या गाडीचा आवाज दूरवर विरून गेला. तशा आश्रमात पुन्हा शांतता पसरली. आत आलो तर जुई खिडकीजवळ उभी होती. बाहेर पावसानंतरचं स्वच्छ आकाश दिसत होतं. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं होतं. काय झालं? मी हळूच विचारलं. ती माझ्याकडे वळली. आज पहिल्यांदाच मला वाटलं मी एकटी नाही. मी तिच्याजवळ गेलो. तू कधीच एकटी नव्हतीस, फक्त तुला योग्य माणसं भेटायला उशीर झाला. हे ऐकताच तिचे डोळे पुन्हा भरून आले. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. मग हळूच म्हणाली, तुमच्या या आश्रमात आल्यापासून आयुष्य पुन्हा जगावंसं वाटायला लागलं आहे. मी हसत म्हणालो, आश्रमाला तू घर बनवलंस जुई. ती हलकसं हसली. आणि घर माणसामुळे तयार होतं, भिंतीमुळे नाही. त्या संध्याकाळी दोघेही आश्रमाच्या अंगणात बसलो होतो. पावसाने धुवून निघालेल्या मातीचा सुगंध हवेत दरवळत होता. आजी आजोबा फेरफटका मारत होते. दूर मंदिरातील संध्या आरतीचा घंटानाद ऐकू येत होता. जुईने शांतपणे विचारलं, तुम्ही आयुष्यात पुन्हा कुणावर प्रेम कराल असं कधी वाटलं होतं? मी काही क्षण उत्तर दिलं नाही. मग मंद आवाजात म्हणालो, नाही. मनाने ती दार कायमची बंद केली होती. मग आता मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर संध्याकाळच्या सूर्यकिरणांची सोनेरी छटा पसरली होती. आता असं वाटतं, काही माणसं आयुष्यात उशिरा येतात, पण त्यांच्यामुळे उरलेलं आयुष्य सुंदर होतं. हे ऐकताच तिने अलगत माझ्या हातात आपला हात ठेवला. तिच्या स्पर्शात कोणतीही घाई नव्हती, कोणताही आग्रह नव्हता, फक्त विश्वास आणि जिव्हाळा होता. मला अजून खूप काही सांगायचं आहे, ती हळू आवाजात म्हणाली. मलाही. मी उत्तर दिलं. दोघेही काही वेळ शब्दांशिवाय बसून राहिलो. त्या शांततेतही एकमेकांची साथ पुरेशी वाटत होती. रात्र गडद होत गेली. आश्रमातील सर्वजण आपल्या खोल्यांमध्ये गेले. अंगणात फक्त चांदण्यांचा मंद प्रकाश आणि गार वारा उरला होता. जुई उठली. चला, उद्यापासून खूप काम आहे. आपल्या सगळ्या आजी आजोबांची तब्येत अजून सुधारायची आहे. मी हसत म्हणालो, हो, आणि त्या कामात तुम्ही तुमचा कायमचा साथीदार आहे. ती माझ्याकडे पाहून हलकसं हसली. फक्त कामातच? मी ही हसत उत्तर दिलं. ते उत्तर काळं देईल
तिने लाजून नजर खाली केली. तिच्या गालावर उमटलेली मंद लाली चांदण्यांच्या प्रकाशात अधिकच खुलून दिसत होती. त्या क्षणीच दोघांनी जाणवलं की हे नातं केवळ योगायोगाने सुरू झालेलं नव्हतं. ते हळूहळू विश्वास, आदर आणि मनापासूनच्या प्रेमात रूपांतरित होत होतं. त्या रात्री आश्रमाच्या शांत वातावरणात दोन एकाकी मनांना नव्या आयुष्याची एक सुंदर आश्वासक चाहूल लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आश्रमात नेहमीप्रमाणे लगबग सुरू झाली होती. जुई पहाटेस उठून अंगण झाडणाऱ्या मावशीला मदत करत होती. मी गच्चीवरून खाली पाहत होतो. तिच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न असो पाहून नकळत माझ्याही चेहऱ्यावर स्मित उमटलं. थोड्याच वेळात ती वर आली. हातात गरम चहाचा कप देत म्हणाली, आज चहा थोडा गोड केला आहे. काल तुम्ही म्हणालात ना, कधी कधी गोडपणाही हवा. मी कप हातात घेतला आणि तिच्याकडे पाहत म्हणालो, चहातला गोडवा किती आहे हे माहीत नाही, पण तो घेऊन येणाऱ्या माणसामुळे तो खास झाला आहे. ती लाजून असली, तुम्ही ना अगदी सहज बोलता आणि मनात घर करून जाता. दोघेही गच्चीवर उभे राहून दूरवर पसरलेली हिरवीगार शेत पाहत राहिलो. रात्रीच्या पावसानंतर प्रत्येक झाड नव्या उत्साहाने बहरलं होतं. तेवढ्यात खाली अंगणातून एका आजीचा आवाज आला, अगं जुई, इकडे ये जरा. ती धावत खाली गेली. एका आजींचा पाय दुखत होता. जुई त्यांच्या शेजारी बसली, प्रेमाने विचारपूस केली आणि औषध लावून हलकेच पाय दाबू लागली. ते दृश्य पाहून माझ्या मनात तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. नाश्ता झाल्यावर आश्रमातील सर्वजण अंगणात बसले होते. बर्वे आजी असत होत्या, साहेब, जुई आल्यापासून आश्रमाला घरपण आलंय. आधी फक्त इमारत होती, आता माणुसकीचा सुगंध येतो. मी जुईकडे पाहिलं. ती खाली मान घालून हसत होती. दुपारी काम आटोपल्यानंतर आम्ही दोघे आश्रमाच्या बागच्या बागेत गेलो. तिथे मी काही वर्षापूर्वी लावलेली जुईची वेल फुलांनी बहरली होती. ती आनंदाने म्हणाली, माझ्या नावाचं फूल. मी एक छोटंसं जुईचं फूल अलगद तोडलं आणि तिच्या हातावर ठेवलं. ही वेल मी अनेक वर्षापूर्वी लावली होती, पण आज वाटतंय तिचा खरा अर्थ मला समजला. ती माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. काही माणसंही अशीच असतात, मी म्हणालो. शांतपणे आयुष्यात येतात आणि नकळत सगळं आयुष्य सुगंधी करून जातात. तिच्या डोळ्यात पुन्हा तोच ओलावा दाटला. माझ्यावर इतका विश्वास का ठेवता, तिने हळू आवाजात विचारलं. मी क्षणभर शांत राहिलो, कारण विश्वास मागून मिळत नाही, तो मनाला जाणवतो आणि तुझ्या बाबतीत तो पहिल्या दिवसापासून जाणवला. तिने हळूच माझा हात हातात घेतला. माझं आयुष्य खूप वादळातून गेलं आहे, ती म्हणाली, पण इथे आल्यावर पहिल्यांदाच शांतपणे श्वास घ्यायला मिळतोय. मी तिचा हात अलगद दाबला. हे घर तुझंही आहे जुई. तू जिथे सुरक्षित आणि आनंदी असशील तिथेच माझा आनंद आहे. ती काही क्षण काहीच बोलली नाही. मग मंद स्वरात म्हणाली, कधी कधी देव आपल्याला उशिरा भेटी देतो, पण त्या आयुष्यभर टिकतात. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. शब्दांची गरजच उरली नव्हती. तेवढ्यात आश्रमाच्या प्रवेशद्वारावर एका गाडीचा आवाज झाला. आम्ही दोघांनी वळून पाहिलं. गेटबाहेर एक पोलीस जीप येऊन थांबली होती. त्यातून एक पोलीस निरीक्षक खाली उतरला आणि आश्रमाकडे चालत येऊ लागला. जुईचा हात नकळत माझ्या हातात अधिक घट्ट झाला. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा काळजी उमटली आणि मला जाणवलं की भूतकाळ अजून तिचा पाठलाग सोडायला तयार नव्हता. पोलीस निरीक्षक गेटमधून आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. आश्रमातील सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. जुईचा हात अजूनही माझ्या हातात होता. तिची बोटं थरथरत होती. मी हलक्या आवाजात म्हणालो, घाबरू नकोस, सत्याची भीती नसते. ती माझ्याकडे पाहून हलकेच मान डोलावली. निरीक्षकांनी जवळ येताच विचारलं, येथे जुई नावाची डॉक्टर आहे का? क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. जुई स्वतः पुढे आली. हो, मीच जुई. मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. ती पळून जाण्याऐवजी स्वतःहून पुढे आली होती. निरीक्षकांनी तिच्याकडे पाहून शांत स्वरात विचारलं, तुम्ही 2 दिवसापासून बेपत्ता होताच. तुमच्या कुटुंबियांनी आणि हॉस्पिटलने तक्रार नोंदवली आहे. आम्हाला फक्त तुमची सुरक्षितता निश्चित करायची होती. जुईने एक दीर्घ श्वास घेतला. मी सुरक्षित आहे, पण माझ्यावर जे संकट आलं होतं ते अजून संपलेलं नाही. निरीक्षकांनी आजूबाजूला नजर टाकली. आपण आत बसून बोलूया. कार्यालयात बसल्यावर जुईने तिची संपूर्ण कहाणी सांगायला सुरुवात केली. ती एका मोठ्या खाजगी रुग्णालयात डॉक्टर होती. काही महिन्यापूर्वी एका प्रभावशाली उद्योगपतीच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली होती. त्याचवेळी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला गंभीर अपघात झाला होता. जुईने पैशापेक्षा रुग्णांची अवस्था महत्त्वाची मानली आणि आधी त्या मुलीवर उपचार सुरू केले. याच गोष्टीचा काही लोकांना राग आला. त्यानंतर तिच्यावर दबाव आणण्यात आला, धमक्या दिल्या गेल्या आणि अखेर तिचा पाठलाग सुरू झाला. हे सगळं ऐकून निरीक्षक म्हणाले, डॉक्टर मॅडम, तुमच्यावर कोणताही गुन्हा नाही. उलट तुम्ही जे केलं तुमच्या कर्तव्याचा भाग होता. पण ज्याची नावं तुम्ही सांगत आहात ती मोठी आहेत. आम्ही चौकशी सुरू करू.
तेवढ्यात बाहेरून एका कारचा ब्रेक जोरात लागल्याचा आवाज आला. मी आणि निरीक्षक बाहेर पळालो. एक काळी SUV पुन्हा गेटसमोर उभी होती. यावेळी त्यातून एक साठीच्या आसपासचे गृहस्थ खाली उतरले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ते थेट जुईसमोर आली. जुई थिजल्यासारखी उभी राहिली. बाबा, तिच्या तोंडून शब्द फुटले. पुढच्याच क्षणी ती धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडली. आश्रमातील सगळे भारावून ते दृश्य पाहत होते. तिचे वडील तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, बाळा, 2 दिवस आम्ही जिवंतपणे मेलो होतो. तू कुठे आहेस हेच कळत नव्हतं. जुई रडत म्हणाली, मला माफ करा बाबा, पण माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. त्यांनी तिचे अश्रू पुसले आणि मग माझ्याकडे वळले. साहेब, माझ्या मुलीचा जीव वाचवलात. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. मी नम्रपणे म्हणालो, उपकार काही नाहीत. ती या आश्रमात आली आणि काही दिवसातच या घराचा भाग बनली. हे ऐकताच जुईने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत एक वेगळाच भाव होता. कृतज्ञता, आपुलकी आणि हळूहळू उमलणारं प्रेम. पण त्याच क्षणी निरीक्षकांचा फोन आला. त्यांनी कॉल घेतला आणि त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. फोन ठेवताच ते गंभीर आवाजात म्हणाले, वाईट बातमी आहे. जुई मॅडम ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या तिथल्या एका वरिष्ठ डॉक्टरचा काही वेळापूर्वी संशयास्पद मृत्यू झाला आहे आणि घटनास्थळी सापडलेल्या काही कागदपत्रांमध्ये जुई मॅडमचं नाव आहे. आश्रमात पुन्हा एकदा भीतीचं सावट पसरलं. जुईच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात नाहीसं झालं. तिला जाणवलं की भूतकाळ संपलेला नव्हता. तो आता अधिक मोठं वादळ घेऊन तिच्या दारात उभा होता. बातमीने आश्रमात क्षणभर शांतता पसरली. जुईच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास डळमळला, पण तिने स्वतःला सावरलं. ती निरीक्षकांकडे पाहून म्हणाली, मी कुठेही पळून जाणार नाही. मला जे काही माहीत आहे ते सगळं मी सांगायला तयार आहे. निरीक्षकांनी मान हलवली. आम्हालाही सत्य शोधायचं आहे. तुम्ही आमच्यासोबत सहकार्य करा. दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू झाली. जुईने हॉस्पिटलमधील सर्व कागदपत्रे, ईमेल्स आणि रुग्णांच्या नोंदी पोलिसांच्या ताब्यात दिल्या. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसं तसं धक्कादायक सत्य समोर येऊ लागलं. काही वरिष्ठ अधिकारी आणि रुग्णालयातील काही कर्मचारी बनावट बिल, विमा फसवणूक आणि रुग्णांच्या उपचारांमध्ये आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचं उघड झालं. जुईने याला विरोध केला होता म्हणून तिच्यावर दबाव आणण्यात आला होता. संशयास्पद मृत्यू झालेल्या डॉक्टरांकडेही या गैरव्यवहारांचे महत्त्वाचे पुरावे होते. त्या प्रकरणाशी जुईचा काहीही संबंध नसल्याचं तपासातून स्पष्ट झालं. काही दिवसातच पोलिसांनी दोषीला अटक केली. न्यायालयात पुरावे सादर झाले आणि सत्याचा विजय झाला. जुईचं नाव पूर्णपणे निर्दोष ठरलं. तिच्यावरचे सर्व संशय दूर झाले. ही बातमी आश्रमात पोहोचताच सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत केलं. बर्व्या आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्या म्हणाल्या, बघा, सत्याला उशीर होतो पण पराभव कधीच होत नाही. जुईने त्यांच्या पायाला हात लावला. हा माझा विजय नाही आजी, हा तुमच्या आशीर्वादाचा विजय आहे. काही दिवसांनी जुईचे वडील पुन्हा आश्रमात आले. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, साहेब, मी माझ्या मुलीला परत घेऊन जायला आलो होतो, पण गेल्या काही दिवसात मला समजलं की तिला इथं केवळ आसरा नाही तर एक कुटुंब मिळालं आहे. तिचा निर्णय आता तीच घेईल. सगळ्यांच्या नजरा जुईकडे वळल्या. ती शांतपणे माझ्याजवळ आली. मी आयुष्यात खूप काही गमावलं, ती म्हणाली, पण इथे आल्यावर मला माणुसकी, आपुलकी आणि जगण्याचा अर्थ पुन्हा सापडला. जर तुम्हाला मान्य असेल तर मला या आश्रमातच राहायचं आहे. या ज्येष्ठाची सेवा करायची आहे आणि तुमच्यासोबत उरलेलं आयुष्य जगायचं आहे. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. मी हसत म्हणालो, हा आश्रम मी वृद्धांसाठी बांधला होता, पण आज समजलं, माणसाला वय नाही तर प्रेम, विश्वास आणि सोबत जगवत असतं. तुझ्या या घरात मनापासून स्वागत आहे. आश्रमातील सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. काही महिन्यानंतर आश्रमात छोटासा, साधा पण मनापासूनचा समारंभ झाला. आश्रमातील आजी आजोबा, गावकरी आणि जुईचे वडील यांच्या उपस्थितीत आम्ही दोघांनी आयुष्यभर एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याचा संकल्प केला. त्या दिवशी आश्रम फुलांनी सजला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं समाधान होतं. जुईने आश्रमात छोटंसं दवाखाना सुरू केलं. आसपासच्या गावातील वृद्ध आणि गरजू लोकांना ती विनामूल्य उपचार देऊ लागली. मी आश्रमाची जबाबदारी सांभाळत होतो. आम्ही दोघे मिळून आनंद आश्रम हे नाव खऱ्या अर्थाने जगू लागलो. संध्याकाळी आम्ही दोघे आश्रमाच्या अंगणात बसून सूर्यास्त पाहत असू. आजी आजोबा हसत खेळत गप्पा मारत, मुलं भेटायला येत आणि अंगणात पुन्हा जीवन फुलत असे. एके दिवशी जुई हसून म्हणाली, त्या पावसाच्या रात्री मी या दारात आले नसते तर मी तिच्याकडे पाहून शांतपणे उत्तर दिलं, काही भेटी योगायोग नसतात, त्या नियतीने लिहिलेल्या असतात. तिने हसत माझा हात हातात घेतला. दूर आकाशात सूर्य मावळत होता, पण आमच्या आयुष्यात नव्या पहाटेचा प्रकाश कायमचा उगवला होता. आनंद आश्रम पुन्हा एकदा आपल्या नावाप्रमाणेच आनंदाने भरून गेला होता. मित्रांनो, कथा कशी वाटली
कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.